हाय. तर आजचा ब्लॉग वेगळा असणार आहे बरं का. कारण माझ्या बेस्टूच म्हणजे अगदी कॉलेजला येते का गं पासून ते लग्नाला येपर्यंतची मैत्रिणीचं लग्न आहे. तर त्याचीच तयारी होती आणि तिच्याच लग्नासाठी मी खास मेहंदी वगैरे काढली होती. आणि त्यानंतर इथे मी बॅग पॅक केली, सगळा मेकअप वगैरे सगळं घेऊन ठेवला होता. आणि खरंच खूप म्हणजे खूप मला लेट झालं होतं निघायला. मी खूप टेन्शनमध्ये होते. मी पटकन ड्रेस वगैरे घरीच घालून घेतला, घरीच इथे रेडी वगैरे झाले आणि मी खरंच खूप एक्सायटेड होते. त्यानंतर पटकन आपल्या लालपरीमध्ये बसले. कारण हो, मी आदल्या दिवशी जात होते आणि एकटीच जात होते. सो बसमध्ये बसले आणि त्यानंतर मी मनातून खूप खुश होते. थोडं-थोडं रडायला पण येत होतं आणि फायनली मी तिच्या घरी पोहोचले. तेव्हा हे बघा आमच्या मॅडम. ती खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर आम्ही घरून डायरेक्टली लोकेशनवर गेलो म्हणजे लॉन्समध्ये गेलो आणि इथे आमची एंगेजमेंट ब्राईड रेडी होती. पण माझे फोटोशूट हे महत्त्वाचे बरं का. मग तिला माझे काही फोटोज घ्यायला लावले आणि त्यानंतर इथे आम्ही वाट बघत होतो. ते म्हणजे आमच्या सॉरी माझ्या होणाऱ्या जीजूंची. आणि इथे आमची नवरी तयार होती आणि आल्यावर अरे बापरे! हिची चेहऱ्यावरची स्माईल तर काय पोरीची थांबतच नव्हती. बघा मस्त तिथं स्वागत चालू होतं आणि तिचं लक्ष सगळं त्या जीजूंकडे होतं. मग इथे सेकंड लूक घेऊन ही तिच्या मामांसोबत निघाली. थोडंसं सेंटी पण होती, थोडी हॅपी पण होती. सगळं मिक्स होत होतं, मिक्स फिलिंग होती. आणि त्यानंतर एंगेजमेंट झाल्यानंतर इथे होते हे फोटोशूट चालू आणि आमचं काम चालू होतं इकडे बघायचं. त्यानंतर लगेच संध्याकाळी हळद होती. तर ही हळदीची तयारी, गर्दी बघू शकता. त्यांचे रिच्युअल्स मी पहिल्यांदा असं बघितलं, की ते 5 फेऱ्या वगैरे मारायचं. खूप छान वाटत होतं कारण मी पहिल्यांदा बघत होते आणि यांचा डान्स तर वॉव! म्हणजे मला इतकं भारी वाटलं डान्स बघून यांचा, की ह्या वयामध्ये पण त्यांची एनर्जी बघा, हे हळद नाचवायची पद्धत म्हणतात. त्यानंतर आम्ही पण इथे छोटासा डान्स केला दोघींनी. म्हणजे जास्त करायचा होता, पण मेकअप खराब होत होता ना, त्यामुळे थोडाच केला. आणि त्यानंतर मी रूममध्ये आले आणि सगळा पसारा आवरून ठेवला आणि माझी हालत बघू शकता. मी डान्स करून प्रचंड दमले होते. पण रूम थोडीशी सेट केली आणि त्यानंतर मी झोपून गेले. कारण मी दुसऱ्या दिवशी फ्रेश दिसायला पाहिजे ना. तर इथे होता हा दुसरा दिवस आणि माझी मेहंदी बघा, वॉव! काय रंगली आहे. मग इथे ब्रश वगैरे पटकन केलं तयार आणि इथे आमची नवरीबाई भरत होती तिचं सामान. अर्थातच न्यायचं सामान होतं, पॅक करत होती. त्यानंतर इथे जीजू होते. मी चोरून त्यांचा शॉट घेत होते. ते बघा किती मस्त बघताय. आम्ही तसं तर आहे ना उन्हामध्ये बसलो होतो सकाळी फ्रेश होऊन. कारण आम्ही पार्लरवालीचाच वेट करत होतो दोघी आणि इथे ही बघा किती सीरियस आहे. त्यानंतर नाश्ता वगैरे करायला आम्ही गेलो आणि इथे नवरीचं आमच्या फुल खायचं काम चालू बाबा, बाकी काही असो. त्यानंतर इथे वरात निघाली आणि इथे ब्युटिफुल ब्राईड आमची रेडी होती. आणि हे बघा नवरदेवाला इथेच हात करते, इतकी घाई ना ह्या पोरीला. आणि त्यानंतर हा सगळ्यात सेंटी तिच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण क्षण होता.